मुलांना बरं नसेल ना तर आपलंही कशातच मन लागत नाही। रात्री अचानक रियांशला ताप भरला, त्याचं डोकं दुखत होतं, पाय दुखत होते। आम्ही खूप सकाळपासूनच जागी आहोत। त्याचे पाय चेपून दिले, डोकं दाबून दिलं आणि पट्ट्याही ठेवला, पण त्याला काही बरं वाटलं नाही। सकाळी उठल्यानंतर तर एवढा रडत होता। आता औषध घ्यायचं होतं म्हणून गरमागरम हलवा करून दिला, अगदी 2च घास खाल्ला। माझे पाय दुखले ना की मी असं बांधत असते, त्याला वाटलं की अशाने पाय थांबतात म्हणून त्यानेही मला बांधून मागितले, पण त्यानेही काहीच फरक पडला नाही। डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टरांनी औषध दिलं आणि खाण्यामध्ये अगदी हलकं फुलकं खायला सांगितलं होतं। म्हणून ना दोघांसाठीही खिचडीच केली होती, कारण अश्विन आज ऑफिसला गेले होते, त्यामुळे मी जवळच्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेले, पण दिवसभरात काही बरं वाटलं नाही। संध्याकाळी अश्विन आल्यानंतर मग आम्ही विचार केला की आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याचकडे घेऊन जायचं, आणि चेहरा बघितला किती उतरला होता। डॉक्टरांनी ना औषध बदलून दिले आणि आल्यानंतर लगेचच त्याला तापीचं औषध दिलं। आता थंड पाण्याच्या पट्ट्याही ठेवणार आहे, म्हणजे रात्रभरात त्याला बरं वाटेल। आजचा दिवस ना माझा खूप अस्वस्थपणे गेला। आय होप उद्या रियांशला बरं वाटेल।